फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना आपण पाहतोय, एन्जॉय करतोय. जिल्हा प्रमुख चषक 2026 शिवकृपा मित्रमंडळ गातीस उद्धव डीकेपी स्पोर्ट शिवकृपा पाहुणीपाडा. पहिला बॉल, पहिलाच बॉल जर आपण पाहिला बॅक टू द बॉलर खेळला मेघनने आपल्या स्वतःच्या फलोत्रमध्ये बॉलला स्टॉप केले. निर्धाव स्वरूपाचा चेंडू संपला जातो. पहिला कुठल्याही पद्धतीची धाव घेऊन दिली नाहीये पहिल्या बॉलवर. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करण्याकरता आपण सातत्यानं मेघन पाटीलला पाहतोय आणि तोच मेघन पाटील आपल्या षटकामधला दुसरा बॉल पंचाच्या उजवीकडनं. यावेळेस बॅट चेंज लागून चेंडू मागे गेलाय. तिथेही धाव घेण्याचं रोखलं जाईल कारण चेंडू स्टॉप झालाय. दोन चेंडू ते पाहता पाहता संपलेत. सुरुवात चांगली करावी लागेल. पुष्करला आपण सध्या पाहतोय थोडासा स्ट्रगल मध्ये राहिलाय. दोन बॉल मध्ये सुरुवात चांगली करावी लागेल. आजच्या दिवसामध्ये फलंदाजी देखील खूप चांगली आपल्याला पाहायला मिळाली. एक अर्धशतक देखील पाहायला मिळालंय अनिकेत पाटीलचं. इथे जर आपण पाहिलं एक साधा आणि सोपा झेल होता, तो झेल सुटलाय आणि झेल सुटल्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि रनआउट स्वरूपात फलंदाज स्पर्धेच्या प्रवासाला जाईल. एक धाव मिळेल मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बॅटर आउट. मैदानाच्या आतमध्ये तेजस आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करणारा संघ ग्रंथ 11 एजेस देवघरला आपण सध्या पाहतोय. बॅटिंग करताना थोडस स्ट्रगल मध्ये आहेत. पहिल्या षटकामध्ये मेघन पाटील त्याच्या गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय आतापर्यंतच्या 3 बॉल मध्ये. नुकताच 5 दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर पोलीस दलामध्ये कार्यरत झालेला नयन ऐनशेत गावामधील WCA प्लेयर आहे. नयन इथे दाखल झालाय. नयन यायचे आपण स्टेजवर. आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नयन ठाकरे ऐनशेत गावामधनं बिलॉंग करतो आणि तो इथे दाखल झालाय. अगदी 5 ते 6 दिवसांपूर्वीच पोलीस दलामध्ये दाखल झालाय आणि त्याचं मनपूर्वक अभिनंदन. या आपण स्टेजवर. पाडा टेनिस क्रिकेटचे खेळाडू आपण अनेक पाहिले. स्वतःचं करिअर सांभाळून आणि क्रिकेटची आवडी जोपासतायत आणि नयन WCA खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये थोडीशी आपल्याला पडझड होत असताना पाहायला मिळते. सुरुवातीच्या षटकामध्ये पहिल्याच षटकामध्ये जर आपण पाहिले तर तिथे ग्रंथ 11 एजेस देवघर संघ खूप संघर्ष करतो, खूप स्ट्रगल करतो. चार बॉल मध्ये जर आपण पाहिले तर तिथे एक धाव स्कोर कार्ड वर लागली आहे. 2 गडी आतापर्यंत परतीच्या प्रवासाला गेलेत. रंजन निकेतन आणि नव्यानं रंजन आलाय. पुष्कर आणि तेजस ते मात्र बाद झालेले आहेत, परतीच्या प्रवासाला गेलेले आहेत. आता निकेतन आणि रंजन त्या दोघांना डाव सावरावा लागेल कारण धावसंख्या 1 आहे. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. मेघन पाटील आपल्या षटकामधला 5वा बॉल घेऊन सज्ज होतोय. इथे अपील होती पंचांकडे. चेंडू जोपर्यंत तिथे फील्ड होईल, फेकी होईल, तोपर्यंत तिथे जर आपण पाहिलं तर चेंडू मला वाटते सीमा रेषा पार गेलाय. चौकार 4.
चेंडू सरळ निघून गेला 4 धावांसाठी. आतापर्यंत चांगली गोलंदाजी जरूर सुरू होती. या बॉलला देखील अपील होती, पंचांकडे मात्र अपीलला दाद न देता तटस्थ राहिले पंच आणि चेंडू जर आपण पाहिला तर तो निघून गेला 4 धावांकरता. हा बॉल यावेळेस उडवलाय क्षेत्ररक्षक, तो चेंडूकडे पाहत राहिलाय. चेंडू प्रेक्षकांच्या भेटीसाठी निघून गेलाय सीमा रेषा पलीकडे. षटकार आलाय 6. बाहेर ज्यांनी झेल घेतलेला आहे आपण यायचं स्टेजवर. खेळाडू सोडून प्रेक्षक वर्गासाठी पारितोषिक आहे जी सावली क्रिएशनच्या माध्यमातून जर्सी देखील आहे. आणि संदीप पाटील बिलोशी एसपी यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. मैदानाच्या बाहेर झेल पकडा आणि बक्षीस कमवा. एका ओव्हरचा खेळ संपला. 11 धावा त्या आपल्याला स्कोर कार्ड वर पाहायला मिळत आहेत. मेगन पाटीलचं षटक संपलंय. एका नव्या जर्सी मध्ये आपण पाहतोय धनंजय स्पोर्ट्स चिंचगड जीवी स्पोर्ट्स ची जर्सी त्यांच्या अंगावर आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक तर संपलं. आता रोशन लाराला पण सध्या पाहतो दुसरं षटक कशा पद्धतीने हाताळणी केली जाईल. पहिलाच बॉल समोर खेळलाय. चेंडू जर आपण पाहिला 1 बाउन्स निघून आलाय सीमा रेषा पार. चौकार. पहिल्याच बॉलला सुरुवात केली. रोशन लारावर आक्रमण केले गेले. इथे हा बॉल जर आपण पाहिला तर मग विकेट किपरनं तो कलेक्ट केलाय. तिथे द्विधा मनस्थितीमध्ये डबल माइंडेड होता बॅटर. कशा पद्धतीने त्या बॉलला खेळावं हे त्याला सुचलं नाही आणि त्याच्यावर आक्रमण करता आलं नाही. या बॉलवर डॉट बॉल. पहिल्याच बॉलला चौकार आलाय. त्यानंतर डॉट बॉल. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. स्कोर कार्डचा विचार केला गेला तर स्कोर कार्ड 15 आकड्यावर आहे. प्रथमतः वाट्याला बॅटिंग आले ग्रंथ 11 एजेस देवगरच्या आणि टार्गेट किती धावांचं असेल ते डीएससी चिंचगड या संघाच्या समोर ते आपल्याला पाहायचे. जीवी स्पोर्ट्स यावेळेस चेंडूवर आक्रमण केलं आणि तिथे झेलची संधी आहे. अगदी सीमारेषा अलीकडे झेल टिपला गेला आणि परतावा लागेल फलंदाजाला. परतीच्या प्रवासाला विकेट डाऊन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना मैदानाच्या बाहेर झेल टिपलाय त्या प्रेक्षकाला 500 रुपये आणि सावली क्रिएशन याच्या माध्यमातून जर्सी इथे दिली जाते. संदीप पाटील एसपी यांच्या माध्यमातून हे 500 रुपये आणि सावली क्रिएशनच्या माध्यमातून जर्सी इथे त्या प्रेक्षकाला दिली जाते. अगदी इथे उपस्थित झाला. एक झेल पकडा आणि 500 रुपये ते कमवा. खूप चांगली स्पर्धा आहे ती आपण एन्जॉय करतोय. ओमकारी त्यांच्या सोबत आहे, तेही खुश झालेत. तीन बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. प्रेक्षक वर्ग तो इथे आपला वेळ खर्चून उपस्थित राहतो, त्याच्याकरता सुवर्ण संधी आहे. इथे हा बॉल मात्र पाहूया काय घडेल. तिथे एक तर पूर्ण झालीये
एकच धावेवर समाधान व्यक्त केले गेले. चेंडूची फेक झाली. वाईट +1 भेटेल. 2 धावसंख्येची त्या ठिकाणी भर पडताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 17 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीला फटकेबाजीला सुरुवात करावी लागेल आता, कारण धावा जेव्हा तुमच्याकडे जास्त असतील तेव्हा एका चांगल्या पोझिशन मध्ये तुम्ही पोहोचाल आणि एक मोठं टार्गेट ठेवावं लागेल, कारण समोरचा संघ धनंजय स्पोर्ट्स चिंचगड, डीएससी चिंचगड त्यांची बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे आणि त्या बॅटिंग लाईन समोर तुम्हाला धावा जास्तीत जास्त जमवाव्या लागतील. फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना आहे. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, खूप पुढे आला होता बॅटर आणि चेंडू स्टंपवर निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. फोटोचा वापर तुम्हाला जरूर करावा लागतो, मात्र चेंडू तेही नीट पाहावे लागतील. दुसऱ्या षटकामधला रोशन लाराचा शेवटचा बॉल आता शिल्लक राहिलाय. स्कोर कार्डचा विचार केला गेला तर 17 धावा त्या आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामधला लास्ट बॉल. इथे षटक संपले. धावसंख्या 17 या आकड्यावर. चला विजयी संघांचे कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. लॉस टाकले जातील दुसऱ्या फेरी करता. पहिली मॅच त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर गावदेवी वाघोटे संघ विजय झाला होता. दुसऱ्या मॅच मध्ये जीवी स्पोर्ट्स सुपंड संघ विजय झाला होता. यंगस्टार आपटी बी कॅप्टन, त्यानंतर नुमान 11 एफडीसी कुडूस कॅप्टन. आणि चालू असलेल्या मॅचचे एक प्रतिनिधी लॉट्स आपण टाकतोय, याची नोंद घ्यायची आहे. विजय संघांचे कॅप्टन संपर्क साधा. 2 ओव्हरचा खेळ संपला. 17 धावा आहेत. चला तिसऱ्या ओव्हरला लगेच सुरुवात करा डीएससी चिंचगड टीम. वेळेचा विचार करत असताना जर आपण पाहिलं तर 3 वाजण्याच्या वाटेवर आहेत. त्याच्यामुळे तिथे ही मॅच संपता कदाचित 3:30 वाजू शकतात. घाई करावी लागेल प्रत्येक टीमला. सहकार्य करा आपण वेळेच्या बाबतीमध्ये. जीवी स्पोर्ट्स रित्याबाई यांची जर्सी आपण पाहतोय सध्या डीएससी चिंचगड संघाच्या एका नव्या जर्सी मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दोन ओव्हर मध्ये 17 आहेत. अजून उर्वरित 3 षटकांचा खेळ तो आपल्याला पाहायचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. मेगन चा पहिलाच बॉल जर आपण पाहिला ऑन साइडला खेळला गेला. स्क्वेअर लेग कडे बॉल चाललाय. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेवर स्कोर कार्ड 18 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. मेगनचं पहिलं षटक जर आपण पाहिलं, सुरुवातीचे चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळले गेले होते, तर शेवटच्या बॉलवर आक्रमण केलं गेलं होतं. त्याच्या षटकार आला होता. या षटकामध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होईल ते आपल्याला पाहायचंय. दुसरा दिवस एन्जॉय करतो आपण या स्पर्धेचा. पहिला दिवस जर आपण पाहिला, कालच्या दिवसामध्ये सलामी स्पोर्ट्स निचोळे संघ तो क्वालिफाय झालाय. इथे खोलवटाचा बॉल होता, तेवढ्याच ताकदीने तो खेळून काढलाय. इनफिल्डला क्रॉस केले बॉलने. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एक सिंगल ती पूर्ण केली जाईल. 19 धावा त्या आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉलच्या समाप्तीनंतर शांत ठेवण्याचं काम सातत्यानं गोलंदाजाच्या माध्यमातून केलं गेलंय. बॅटर जर आपण पाहिलं, सुरुवातीला महत्वाचे शिलेदार परदेच्या प्रवासाला गेल्यानंतर मग जी मदळी फली आहे ती सध्या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि तो संघर्ष करावा लागेल. सिंगल डबलने का होईना
स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम करायला लागेल, कारण तिथे क्रिकेट असा खेळ जिथे तुम्ही थांबलात तिथे संपलात, त्याच्यामुळे तुम्हाला प्रयत्न सातत्याने सुरू ठेवावे लागतील. आडव्या बॅटने खेळायचा मानस होता, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा असंच म्हणावं लागेल. ब्लाइंड स्ट्रोक, आय साइड पूर्णतः हटली होती तिथे चेंडूवर्ण आणि डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ पाहता पाहता संपलाय या तिसऱ्या ओव्हरचा. आणि कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती मेघन पाटीलची. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस जर आपण पाहिलं पंचांचं बोर्ड आकाशाच्या दिशेने गेलंय. बॅटरला परतावं लागेल परतीच्या प्रवासाला. विकेट डाऊन, बॅटर बॅक टू द डगआउट. अक्षय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे. विकेट ती पडझड आपल्याला पाहायला मिळते. विकेट टिकून खेळ करावा लागेल तिथे मैदानाच्या आतमधून, कारण एका मोठ्या स्पर्धेचा आपण भाग आहोत. एका मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळतो आणि तिथे आपला परफॉर्मन्स तो चांगला दाखवावा लागेल बॅटरला. एकदा कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न होईल का? एका जावेवर समाधान व्यक्त करतायत. 3 षटकांचा खेळ तो या ठिकाणी संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम जर आपण पाहिली ग्रंथ 11 एजेस देवघर संघ जाऊन पोहोचला 21-21 या आकड्यावर. विजय संघाचे कॅप्टन आपल्याला संपर्क साधायचे आहेत, कारण सेकंड राऊंड साठी लॉट्स टाकले जातील. चौथा षटक हाताळण्याकरता डीएससी चिंचगड संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय तिथे साहिल बॉलिंग ट्रॅक वरनं सज्ज झालाय. 21 आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला घाई करा, फास्ट. लॉट्स ते टाकले जात आहेत. पहिलाच बॉल तिथे चेंडू जर आपण पाहिला तर पहिल्या बॉलवर आघात केला गेलाय. साहिलचं स्वागत केलंय षटकाराने. 6. अशा पद्धतीचं समीकरण सेकंड राऊंडचं असेल ते आपण पाहणार आहोत. सेकंड राऊंड तो आपल्याला कशा पद्धतीने कुठली टीम कोणाशी लढेल ते आपल्याला पाहायचंय. पहिली चिठ्ठी उचलली गेली ती बाय गावदेवी वाघोटे संघाला बाय मिळाले. सेकंड राऊंड मध्ये गावदेवी वाघोटे संघाला बाय मिळाली. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. पुन्हा एकदा तिथे जर आपण पाहिलं जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळेस फिरवलंय बॉलला साहिलने. यानंतर होणारा सामना आहे जीवी स्पोर्ट्स सुपोंडे आणि त्याच्या विरोधात नुमान 11 एफडीसी कुडूस. दोन्ही टीम कॅप्टन.
या इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा आहे आणि त्याच्यानंतरचा सामना यंगस्टार आपटीबी आणि त्याच्या विरोधात या मधला विजयी संघ. वाईटचा इशारा आलाय. एक एक्स्ट्रा स्वरूपाचा बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमधून. साहिल षटकार आला त्याच्यानंतर मात्र कमबॅक केला आणि त्यानंतर इथे वाईड तो हाताळला जातोय. सेकंड राऊंड तो त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. ते पडल्यानंतर जर आपण पाहिला जी टॉप एज लागली बॅटची. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. बॅटर पोहोचलो नाही. रनआउट स्वरूपात परतावं लागेल परतीच्या प्रवासाला. बॅटर बॅक टू द डेक आउट. एक धाव मिळेल दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बॅटर आउट. डीजे यज्ञेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौथं षटक त्याच्यामध्ये सुरुवात चांगली झाली होती मात्र तदनंतर तिथे आता रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र दांडी गोल परतावं लागेल परतीच्या प्रवासाला. क्लीन बोल्ट बॅटर आउट. सहा विकेट आतापर्यंत पडल्या गेलेल्या आहेत त्या ग्रंथ 11 एजेस देवघर संघाच्या. स्कोर कार्डचा विचार केला गेला तर स्कोर कार्ड 29 या धावसंख्येवर. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 2 बॉल शिल्लक राहिले साहिलच्या चौथ्या षटकामधले. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या बॉलवर षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता मात्र त्याच्यानंतर साहिलने जी काही बॉलिंग अटॅक त्याचा आपण पाहिला खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 29 धावांवर स्कोर कार्ड थांबवलाय. विकेटची पडझड ती मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. चौथ्या षटकामध्ये 2 बॉल शिल्लक राहिलेत. ते जर आपण पाहिलं तर अगदी विकेटच्या जवळ बॉल आहे. पहिल्या धावेचा प्रयत्न झाला फेकी झाले तर त्याचा परिणाम तेवढा काही जाणवणार नाही. एका धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेने स्कोर कार्ड 30. शेवटचा बॉल आहे चौथ्या ओव्हरचा. चौथ्या षटकामधला शेवटचा बॉल. 30 धावा आहेत. किती धावा या शेवटच्या बॉलवर तिथे काढल्या जातील ते आपल्याला पाहायचंय. विकेट जरी 6 पडल्या गेल्या असल्या तरी उर्वरित जे आता बॅटर शिल्लक राहिले त्यांना जबाबदारी घेऊन खेळ करावाच लागेल तिथे मैदानाच्या आतमधनं. लास्ट बॉल फुल टॉस होता. तिथे जर आपण पाहिला तर भाई आहेत त्या क्षेत्रामध्ये. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा येतील. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 32 धावा त्या आपल्याला पाहायला मिळतील. बत्तीस धावा स्कोर कार्डवर 32. जय नांगरे आलाय बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचं षटक हाताळण्यासाठी जय नांगरेचा पहिलाच बॉल निघून गेलाय. अतिशय वेगवान गतीनं चेंडूची हाताळणी केली जाते. जय नांगरे स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट बनावं लागेल या खेळाडूला. खूप चांगल्या आपल्या नावाची छापी सोडली या खेळाडूने. चिचगर संघाच्या माध्यमातून सातत्याने खेळत असताना जय नांगरेला आपण पाहतो आणि चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून होते. पहिलाच बॉल काय अप्रतिमरित्या डिलिव्हर्ड केला गेला. दुसरा बॉल इथे देशवर जाऊन दळलेला बॉल होता. पहिल्या धावेचा प्रयत्न झालाय. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट जरूर होईल. 33 आकड्यावर स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतो. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक राहिलाय आणि त्याच्यानंतर एक बिग फाईट आपल्या भेटीला येईल. या 4 बॉल नंतर आपण टॉस करूयात. एका बाजूला जीवी स्पोर्ट्स सुपोंडे कॅप्टन आणि नुमान 11 एफडीसी कुडूस कॅप्टन
आपल्याला टॉस करण्याकरता तिथे दाखल व्हायचे. ते वाईटचा इशारा आला पंचाच्या माध्यमातून. एक एक्स्ट्रा स्वरूपाची धाव ती आपल्याला पाहायला मिळेल. 34 34 धावा त्या आपण पाहतो सध्या स्कोर कार्डवर. धावा थोड्याशा कमी जरूर आहेत, मात्र उर्वरित जे 4 बॉल आहेत त्याच्यावर आक्रमण करावं लागेल. जास्तीत जास्त धावा तर घ्यावा लागतील. 6 विकेट जरी पडल्या गेल्या असल्या तरी तिथे पहिल्या धावेचा प्रयत्न होता, दुसरीचा प्रयत्न तो तिथे केला जातो आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बॅटर आउट होईल. एक धाव मिळेल. अंपायरने थर्ड अंपायर रेफर केलंय. पहिल्या धावेच्या रनआउट साठी तिथे रिव्ह्यू घेतलाय. पहिली धाव जी घेत असताना तिथे बॅटर बाद आहे, त्याच्यामुळे तिथे धाव मिळणार नाही आणि फलंदाजाला परतावं लागेल. विकेट क्रमांक 7. चौतीस धावा 34 आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्डवर. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. जय नांगरे शेवटचे 3 बॉल शिल्लक राहिले. टार्गेट किती धावांचं असेल ते तिथे आपल्याला पाहायचंय. तीन बॉल नंतर दोन्ही टीम कॅप्टन जीवी स्पोर्ट्स सुपोंडे आणि नुमान 11 एफडीसी कुडूस आपल्याला पोहोचायचं. इथे जर आपण पाहिलं तर चेंडू जसा पडला त्याच्यावर षटकाराची मोहर उमटवली गेली. 6 धावा. घेतला तो प्रेक्षक असला पाहिजे, खेळाडू नसेल याची काळजी तिथे घ्यायची आहे. स्कोर कार्ड 40 आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे जे काही चेंडू शिल्लक राहिले त्याच्यावर मात्र आक्रमण करण्याचा जो मानस ठेवला गेलाय. शुभमच्या बॅट मधून एक अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिला. षटकार. शुभम सातत्याने तिथे जोरकस मारण्याचा प्रयत्न करतोय. काही चेंडूंमध्ये यश येत आहे, काही चेंडूंमध्ये अपयश येत आहे. डॉट बॉल संपलाय. इथे चेंडू निघून गेला सीमा रेषा पलीकडे. 4 धावा मिळतील आणि या चौकाराच्या माध्यमातून
44 धावा झालेल्या आहेत. 45 विजयाकरता करायच्या आहेत त्या DSC चिंचगर या टीमला 45 करायचे. चला दोन्ही टीम कॅप्टन जीवी स्पोर्ट्स सुपोर्ट कॅप्टन आणि नुमान 11 FDC कुडूस कॅप्टन टॉस साठी आपल्याला टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. 45 चं टार्गेट आहे. काय घडेल ते आपल्याला निश्चित रूपाने तिथे पाहायचं आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या टीम ग्रंथ 11 HS देवघर आणि DSC चिंचगर. आपले 2 बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. 45 करायचे. नुमान 11 FDC कुडूचे कॅप्टन पोहोचलेत. टीम जीवी स्पोर्ट्स सुपंडे कॅप्टन आपल्याला लवकरात लवकर पोहोचायचे टॉस करण्यासाठी. टीम जीवी स्पोर्ट्स सुपंडे कॅप्टन नुमान 11 चे कॅप्टन पोहोचलेत. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं गरजेचं आहे. जीवी स्पोर्ट्स सुपंडे कॅप्टन अजूनपर्यंत उपस्थित राहिलेले नाहीत. आपण लवकरात लवकर दाखल व्हायचंय. चला फिल्डिंग सजली जातीये मैदानाच्या आतमधून. 45 करायचे आहेत. जीवी स्पोर्ट्स सुपोंडे कॅप्टन या पण लवकरात लवकर मॅच सुरू व्हायच्या आधी आपल्याला टॉस बॉक्स मध्ये करायचा आहे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत DSC चिंचगर. चला दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत. टॉस त्या ठिकाणी करायचा आहे. एका बाजूला जीवी स्पोर्ट्स सुपंडे कॅप्टन, दुसऱ्या बाजूला नुमान 11 FDC कुडूस कॅप्टन. एका बाजूला आपण पाहतोय देवानंदजी थळे आणि दुसऱ्या बाजूला जिल्हा प्रमुख चषक कॉइन बनवला गेलाय. मान्यवरांच्या माध्यमातून टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जातोय. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपल्या भेटीला येईल. याच्यानंतर 45 करायचे आहेत. एका बाजूला विकी नांगरेला आपण पाहतो आणि त्याच्या साथीला मेघन पाटील आणि गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाज पुष्कर सज्ज झालाय. पुष्कर आपल्या षटकामधला पहिलाच बॉल पंचाच्या डावीकडनं राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल जर आपण पाहिला जोरदार अपील होती तिथे, मात्र जर आपण पाहिलं पंच तटस्थ राहत असताना निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे डॉट बॉल ते तिथे आपल्याला दर्शवत असताना
यावेळी चेंडू हवेमध्ये, फटका मोठा खेळण्याचा मानस मात्र यावेळेस परतवलं जाईल बॅटरला. फलंदाज जर आपण पाहिला विकी नांगर बॅक टू द डगआउट. आणि याच्यानंतरचा जो टॉस आहे तो जीवी स्पोर्ट्स सुपोंडे संघाने जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर नुमान 11 एफडीसी कुडूस आपण फिल्डिंग करण्याकरता तयार राहायचंय. पंचेचाळीस करायचे, त्या 45 करत असताना एक मोठा फटका सजवायचा होता विकी नांगरेला. विकी नांगरेला मात्र परतावं लागले. परतीच्या प्रवासाला मोठा फटका सजवायचा होता. एक सुरेख झेल टिपला गेला. मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला पुढील सर्व सामने जे आहेत ते 3 षटकांचे असतील. सेकंड राऊंड याची नोंद घ्या. आशिष नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतील ऑन स्ट्राइक. पुष्कर आपल्या षटकामधला पुढचा बॉल घेऊन सज्ज झालाय. समोर आशिष, यावेळेस बॅटची कडा आणि तिथे देखील परतावं लागेल. आल्या पावली गोल्डन डकचा शिकार आशिष पाटील. बॅक टू दी डक आउट. डीजे हे सध्या तरी पहिल्या षटकाच्या सुरुवातीला दर्शवत असताना मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळतोय. कारण 2 महत्वाचे शिलेदार ते परदेच्या प्रवासाला पाठवलेत. विकी नांगरे परदेच्या प्रवासाला गेला आणि तदनंतर आल्या पावली आशिष पाटीलचाही प्रवास संपवलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन लाराला आपण सध्या पाहतोय. बॅटिंग करण्याकरता तो तिथे दाखल झालाय. मेघन पाटील आणि रोशन पाटील या दोघांना आता पूर्णतः डावाचे सूत्र हाती घ्यावी लागतील. तिथे 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. अजूनपर्यंत स्कोर कार्ड वर धावा नाहीयेत. 5 ओव्हर मध्ये टोटल तुम्हाला 45 करायचे आहेत. डावखुऱ्या हातानं रोशन लारा त्याने अगदी स्वतःला सिद्ध केलं. अनेक मैदानांवर खेळ करत असताना आपल्या फलंदाजी आणि अष्टपैलू कामगिरीच्या माध्यमातून तोच रोशन लारा. पुष्कर उर्वरित चेंडू त्याला कशा पद्धतीची हाताळणी करेल ते आपल्याला पाहिजे. इथे आल्या आल्या रोशन लारा, त्याचाही चेंडू हवेत आणि त्यालाही गोल्डन डकचा शिकार ठरावा लागलाय. रोशन लाराचाही खेळ संपलाय. विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतीये पुष्करच्या माध्यमातून. 3 गडी, एका बाजूला विकी नांगरे गेलाय, त्याच्यानंतर आशिष पाटील गेला आणि आता रोशन लारा देखील मैदानाच्या बाहेर. सुशांत पाटील यांच्या माध्यमातून या विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि आशिष पाटील यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये. इथे एजेस देवगरचे जे आपण पाहतो ग्रंथ 11 एजेस देवगर आपल्या गावातील टीम चांगला खेळ करते, मग त्या टीम साठी पारितोषिक ती इथे आपल्याला पाहायला मिळतात. 45 करायचे आहेत, मात्र त्या 45 ही आम्ही रोखू शकतो. धावा जरी 45 कमी वाटत असल्या तरी पहिल्या ओव्हर मध्ये तरी त्या थांबून ठेवण्यामध्ये यश आलंय. नवीन बॅटर आता अच्युत पाटील भाईला आपण सध्या पाहतोय. बॉलचा विचार केला गेला तर 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. पहिला बॉल डॉट आला, त्याच्यानंतर मग 3 बॉल मध्ये सलगच्या 3 विकेट पडल्या. पुष्कर विकेट हॅट्रिक घेतली आजच्या दिवसामध्ये. अच्युत पाटील भाईने हा बॉल जर आपण पहिला मिडॉन कडे आलाय, एकच धाव सॉरी डॉट बॉल तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. 3 बॉल मध्ये 3 विकेट आणि 2 बॉल डॉट आलेत. अजूनपर्यंत एकही धाव ती दिली गेलेली नाहीये. मेडन षटक आपल्याला पाहायला मिळेल का? शेवटचा बॉल आहे.
हा बॉल मात्र जर आपण पाहिला तर वाईटचा इशारा आलाय आणि या वाईटच्या एका धावेने डीएससी चिंचगड या संघाचं खातं इथे खोललं जाईल. धावांचा श्रीगणेश होईल तो एका धावेने. शेवटचा बॉल हाताळत असताना चुकी झाली. एक धाव खर्च केली. वाईड लास्ट बॉल. यावेळेचा चेंडू जर आपण पाहिला तर अपील होतीये पंचांकडे. षटक समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून. एका ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक घेतली आणि फक्त एक धाव वाईटची खर्च केली. खूप चांगलं षटक पुष्करच्या माध्यमातून. आता उर्वरित 4 ओव्हर आणि करायच्या त्या 44 धावा डीएससी चिंचगड संघाला. 4 ओव्हरमध्ये 44 धावांची गरज आहे. कालच्या दिवसामध्ये डिंगडॉंग वडवली आणि कंचाटचा सामना आपण पाहिला होता. त्याच्यामध्ये डिंगडॉंग वडवलीच्या अहमदने विकेट हॅट्रिक घेतली होती. आणि आज जर आपण पाहिलं तर ग्रंथ 11 एजेस देवगरचा पुष्कर त्याच्या माध्यमातून आपल्याला विकेट हॅट्रिक पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक देखील अनिकेत पाटील. 19 बॉल मध्ये 57 धावांची एक बहारदार खेळी ज्याच्या माध्यमातून लागले गेले. पाहूया अजूनही खेळ तर अनेक मातब्बर खेळाडू ते आपल्याला पाहायला मिळतात. अजून कोणत्या खेळाडूंचा खेळ आज या मैदानावर बहरेल ते आपल्याला पाहायचे. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल समोर पॉइंट कडे तिथे तडावण्याचा प्रयत्न. डीप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत चेंडूने गाठली सीमारेषा. चेंडू निघून गेला. 4 धावा चौकार. मिळाले आणि तिथे पहिल्याच बॉलवर चौकार आला. या चौकाराच्या माध्यमातून स्कोर कार्ड 5 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. 45चं टार्गेट समोर आहे. पहिल्या षटकामध्ये पुष्करने थांबून तर जरूर ठेवले. मात्र आता दुसऱ्या षटकाच्या सुरुवात झाली आणि सुरुवातीला चौकार आलाय. रिव्हर्स अटेम्प्टचा फटका. चेंडू जर आपण पाहिला थर्ड मॅन रिजन कडे डीप मध्ये बॅक टू बॅक आलेला दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड 9 या आकड्यावर. पुष्करची विकेट हॅट्रिक आपण पाहिले. दुसऱ्या बाजूला मेगन पाटीलची चौकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का? प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचा बोलबाला होता. आता इथे मेगन पाटीलने 2 बॉल मध्ये 2 चौकार ठोकलेत. पुन्हा एकदा स्विचिटचा फटका. पायावर जाऊन आदळलेला बॉल होता. 1 धाव कंप्लीट झाली. अतिशय जिकिरीने वेगाने धाव कंप्लीट केली. स्विचिटचा फटका खेळण्याचा मानस होता मेगन पाटीलचा. तिथे अनसक्सेसफुल ठरलाय. तो फटका तिथे जर आपण पाहिला तर सातत्याने अनेक बॅटरच्या माध्यमातून आज सकाळच्या सत्रामध्ये लेजंड क्रिकेटर राकेश पाटील यांच्या माध्यमातून आपण स्विचिटचे फटके तिथे पाहिले मैदानाच्या आतमध्ये. मात्र फटका तो आपण प्रत्येक वेळी रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न तो करू शकत नाही. कारण लगा तो आबाद नाही तो बर्बाद असंच समीकरण त्या बॉलचं असतं. आणि तिथे जर आपण पाहिलं तर 2 बॉल 2 चौकार आल्यानंतर मात्र तिथे आता 1 धाव ती अतिशय वेगाने कंप्लीट झाली. पुन्हा एकदा तिथे भाईच्या माध्यमातून उलट फिरून खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. सरळ हाताने फटकेबाजी करावी लागेल तिथे मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉलचा खेळ पाहता पाहता संपलाय. 45 धावांचा पाठलाग करत असताना स्कोर कार्ड 10 या धावसंख्येवर आहे.
ते मात्र जर पुन्हा एकदा जोरदार अपील होतीये आणि तिथे जर आपण पाहिलं रनआउट स्वरूपामध्ये परतावं लागेल अच्युत पाटील बाईला देखील परतीच्या प्रवासाला विकेटची पडझड ती मैदानाच्या आतमधून होतीये. खेळाडू अच्युत पाटील भाई बाद. दुसऱ्या षटकामधला शेवटचा बॉल तो आपल्याला मैदानाच्या आतमधून पाहायला मिळतोय. 45 करायचे आहेत आणि 10 धावा स्कोर कार्डवर 35 पाहिजेत. शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. नवीन बॅटर विनीत नांगरेला आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहतोय धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगडच्या माध्यमातून. विनीत नांगरे आल्या मोठा फटका सजवताना गोल्डन डकचा काय पाहूया काय घडलंय. मला वाटतंय पंच तिथे एकमेकांशी चर्चा करतील. जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत येईल. मोठा फटका सजवायचा होता. थर्ड अंपायर रेफर केलंय तिथे पंचाच्या माध्यमातून. झेल तर जरूर टिपलाय मात्र चेंडू कुठे स्पर्श झाला तो तिथे आपल्याला चेक करायचा आणि त्याच्यासाठी थर्ड अंपायर रेफर केलंय. याच्यानंतर दोन्ही टीम तयार राहा. जीवी स्पोर्ट्स सुपोंडे आपण बॅटिंग करण्याकरता आणि नुमान 11 एफडीसी कुडूस आपण फिल्डिंग करण्याकरता तयार राहायचंय. सेकंड राऊंडचा पहिला सामना. इट्स अ नॉट आउट. तिथे सेफ असेल विनीत नांगरे. दोन षटकांचा खेळ त्या ठिकाणी संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं स्कोर कार्ड 10 या आकड्यावर आहे. चला फिल्डिंग लावून घ्या लगेचच. उर्वरित 3 ओव्हर आणि 3 ओव्हर मध्ये 35 करायच्यात. तीन ओव्हर आणि 35 करायच्यात. 3 ओव्हर मध्ये 35 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील का मेघन आपल्याला पाहायला मिळतोय जो अगदी सुरुवातीला आलाय. ऑन स्ट्राईक त्याला खूप कमी मिळाले. नॉन स्ट्रायकर एंडला विनीत नांगरेला आपण पाहतो आणि ज्यानं विकेट हॅट्रिक घेतली आजच्या दिवसामध्ये
तोच पुष्कर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरनं. 3 ओव्हर 35 करायच्यात. चला फिल्डिंग मध्ये जे काही बदल आहेत ते लवकरात लवकर करा. याच्यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होणार आहे. वेळेची मर्यादा आपल्याला आहे त्याच्यामुळे घाई करावी लागेल. चला स्पीडअप करा. पुष्कर बॉलिंग ट्रॅक वर. पंचांच्या जर आपण पाहिलं तर डावीकडनं मारा केला जातोय. पहिलाच बॉल मेघन पाटीलला बॉलला उडवलाय आणि विकेट क्रमांक आपण जर पाहिला तर 5वा गडी मेघन पाटीलच्या रूपानं बॅक टू दी डग आउट. विकेट ती आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हर 35 करायच्या असताना पहिल्या बॉलला तिथे महत्वाची विकेट. मेघन पाटील मोठा फटका सजवत असताना तोही जेल देऊन बसला आणि त्याला परतावं लागले. पुष्करच्या माध्यमातून आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 3 घेतल्या आणि आता 4 विकेट घेतल्या या एका धाब्याने, या एका विकेटने. खूप चांगला बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळते. दुसरा बॉल यावेळेस जर आपण पाहिलं तर वीरेंद्र सिंग सेहवाग कॉपी बुक स्टाईल पाठवून दिले बॉलला दन 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 करत. चौकार 4. दुसऱ्या बॉलवर जर आपण पाहिलं तर निघून गेला चेंडू. 4 धावांकरता स्कोर कार्ड 14 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. 45चं टार्गेट समोर आहे. 14 धावा स्कोर कार्डवर या चौकाराच्या मदतीने. साहिल तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. आता अर्धा संघ पॅव्हिलियन मध्ये पोहोचलाय त्याच्यामुळे तिथे जबाबदारी घ्यावी लागेल. पुन्हा एकदा तोच फटका, तीच नजाकत, तीच ताकद आपल्याला पाहायला मिळतीये. मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक पोहोचलाय. संधी होती तिथे रनआउटची. तर जर आपण पाहिलं तर एक सिंगल धाव तोपर्यंत पूर्ण झाली. एका सिंगलला स्कोर कार्ड 15 या आकड्यावर पोहोचलाय. अजूनही 30 पाहिजेत. पाच गडी बाद झालेत. अर्धा खेळाडूंचा जो बॅटरचा संच आहे अर्धी टीम पॅव्हिलियन मध्ये पोहोचले. त्याच्यामुळे आता उर्वरित जी काही जबाबदारी आहे ती या दोघांवरच आहे. का बाजूला विनीत तांगरे आणि त्याच्या साथीला जर आपण पाहिलं तर साहिल, या दोघांवर आता डीएससी चिंचगड ची जबाबदारी ती आपल्याला पाहायला मिळते. विनीत करता हा बॉल आणि विनीत त्या बॉलला उडवलंय, फेकून दिलंय मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क. षटकार 6. चेंडू लगेच डिलिव्हर करायचा आहे. निघून गेला विनीत तांगरे. महत्वाच्या क्षणाला आपली चमक दाखवतो. आपली फलंदाजी मधला जो आतापर्यंतचा आलेला अनुभव पेशकश करत असताना काय अफलातून स्ट्रोक आपण पाहिला विनीत तांगरे. त्याच्याकरता पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॉल उडवलाय. या बॉलवर मात्र परतावं लागेल विनीत तांगरेला. 6व्या विकेटचं पतन झालंय. स्कोर कार्ड 21-21 असताना.
विकेट पडल्यात 6 आणि त्या 6 विकेट मधल्या 5 विकेट घेतल्या त्या पुष्करने. काय अफलातून गोलंदाजी केली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय जय नांगरेला आपण सध्या पाहतोय. नांगरे बंधूंना टिकावं लागेल आता तिथे डीएससी चिंचगड संघाकरता. नांगरे बंधू म्हटले की सातत्याने आपल्याला गणेश नांगरे महेश नांगरे त्यांची आठवण येते. सध्या नोकरीच्या निमित्तानं क्रिकेट पासून दूर जरूर राहिले, मात्र एक काळ होता की वाडा तालुक्याच्या क्रिकेटच्या पटलावर गणेश नांगरे आणि महेश नांगरे याची दोघा भावांची जोडी आपल्याला सातत्याने खेळ करताना पाहायला मिळायची. शेवटचा बॉल आहे तिसऱ्या ओव्हरचा. इथे हा बॉल जर आपण पाहिला नो बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून आणि चेंडू निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. 4 धावा प्लस नो 5 ची भर पडेल आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. बारा बॉल 19 ची गरज आहे. 4 षटके तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत. त्याच्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये सतर्क ते सातत्याने राहावं लागेल. चला 12-19 ची गरज आहे. लगेच तिथे फिल्डिंग सजवून घ्या आणि चौथा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आणायचा आहे. चला 3:30 वाजण्याच्या सुमारास आपल्याला पाहायला मिळतो. 3:30 चा वेळ. सेकंड राऊंडला आपल्याला सुरुवात करायची, त्याच्यामुळे घाई करा तिथे. चला ताकीद द्या आता पंच. टीम देवगर ग्रंथ 11 एजेस देवगर लवकरात लवकर आपल्याला 14 षटक तिथे मार्गस्थ करायचे. 12 बॉल 19 ची गरज आहे. उशीर होतोय. गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाज अक्षयला आपण पाहतो. चला चेंडू डिलिव्हर करायचा लगेचच. अक्षय गोलंदाजी मार्कवरनं सज्ज होतोय. समोर जर आपण पाहिलं तर चला फास्ट साहिल आपण पाहतो. साहिल या षटकामध्ये कशा पद्धतीची बॅटिंग करेल. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अक्षय. चला उशीर खूप होतोय देवघर टीम. आपल्या चौथ्या षटकामधला पहिलाच बॉल पंचाच्या डावीकडनं राईट टर्म फॉर द विकेट. समोर साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल साहिलने हवेमध्ये खेळलाय आणि चेंडू निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. सीमा रेषा पार. षटकार. तर मात्र आता मॅच जवळ आणली आहे ती धनंजय स्पोर्ट चिंचगडने. 6 विकेट जरी पडल्या असल्या तरी आम्ही 45 जे टार्गेट आहे ते तिथे पूर्ण करण्याकरता संघर्ष तो करू हे दाखवतायत. मात्र एक तेरी तो एक मेरी. इथे गोलंदाजाने आता कमबॅक केलंय. डॉट बॉल. चेंडू शिल्लक राहिले 10 आणि करायच्या त्यात 13 धावा. 10 बॉल 13 ची मॅच आली.
6 विकेट त्या आतापर्यंत जरी पडल्या असल्या तरी नांगरे बंधू ते तिथे आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस बॉल आणि त्या फुलटॉस बॉलवर विकेट क्रमांक 7 परतीच्या प्रवासाला. साहिल बॅक टू द डगआउट. 9 बॉल आणि करायचे 13 धावा. डीजे 9-13 ची गरज आहे. मधून जर आपण सध्या समीकरण पाहिलं तर 13 धावसंख्येची गरज आहे. 9 बॉल तुमच्याकडे शिल्लक राहिलेत. चला घाई करा. बॅटर पोहोचलेत. बॅटर आपल्या क्रीज वर लगेच दाखल व्हा. सेकंड राऊंडला सुरुवात करायची. 7 विकेट पडल्यात. नऊ 13 ची मॅच आली. मॅच अतिशय महत्वाचे आपल्याला पाहायला मिळते. याच्यातला जो विजयी संघ असेल तो यंगस्टर आपटी बी संघाशी खेळणार आहे सेकंड राऊंड मध्ये. पहिला सामना जीबी स्पोर्ट्स सुपोंडे आणि त्याच्या विरोधात दुमान 11 एफडीसी कुडूस आणि दुसरा सामना यंगस्टर आपटी बी आणि याच्यातला विजयी संघ आहे. हे 3 बॉल खूप महत्वाचे आहेत. 9-13चं जे समीकरण आहे त्याच्यामध्ये हे 3 बॉल ते महत्वाचे आहेत. इथे हा बॉल मागे ढकलण्याचा प्रयत्न जरूर झाला. 1 धाव तोपर्यंत पूर्ण होईल. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल 33-33 या आकड्यावर. 8 बॉल 12 ची मॅच आता. जय नांगरे तो आपल्याला ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये क्षमता जरूर आहे मात्र ती क्षमता स्वतः तुम्हाला आता वर्तमानामध्ये सिद्ध करावी लागेल. आतापर्यंत जो खेळ तुम्ही खेळला असेल अनेक मैदानांवर मात्र इथे आता वर्तमानातला तुमचा खेळ कसा असेल. जय नांगरेनं फटका प्रतिमरित्या खेळला गेला. चेंडू गॅप मध्ये निघून जाईल कव्हरच्या क्षेत्रात. दणदण करत चौकार 4. आता येणारे 7 बॉल आणि करायचे 8 धावा. 7 चेंडू आणि 8 धावा. 45 धावांचं टार्गेट होतं. 37 धावा स्कोर कार्ड वर. शेवटचा बॉल तो तिथे आता आपल्याला पाहायला मिळेल चौथ्या ओव्हरचा. 7 चेंडू 8 धावा मॅच बनवली तिथे. जरी 7 विकेट गेल्या असल्या तरी आता उर्वरित चेंडू मध्ये काय घडेल ते आपल्याला पाहायचंय. जय नांगरे करता शेवटचा बॉल. इथे जय नांगरेने खेचून मारलाय. चेंडू निघून गेला. इट्स आउट ऑफ द पार्क. जय नांगरे गरजतोय बरसतोय षटकार. 6 बॉल 2 ची गरज आहे. चला पंच ताकीद द्या त्यांना लगेच. 6 बॉल ते डिलिव्हर करायचे. 6 बॉल 2 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर शुभमला आणलंय. 6 बॉल आणि 2 ची गरज आहे. मॅच तिथे जय नांगरेने काय अफलातून फटका खेळला. षटकार आपण पाहिला. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट असं म्हणावं लागेल या खेळाडूला. छोटा पॅकेट बडा धमाका. महत्वाच्या क्षणाला षटकार टोकला. 6 बॉल 2 ची मॅच आली. 6 चेंडू मध्ये 2 धावसंख्येची गरज असताना तिथे आपल्याला पाहायला मिळेल पहिलाच बॉल निघून गेलाय. निर्धाव स्वरूपाचा 5 चेंडू आणि आता 2 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे तो या स्पर्धेचा नियम.
5 बॉल 2. पहिला बॉल जो डॉट आलाय तिथे आता उत्कंठा वाढवली या सामन्याची. काय घडेल? दुसरा बॉल. इथे दुसऱ्या बॉलवर जर आपण पहिला आडव्या बॅटनं प्रहार केला गेला, एक धाव तिथे जरूर मिळेल. एका धावेने स्कोर कार्ड आता जर आपण पाहिला तर तो लेवल झाला. 44 आहे. 4 बॉल आणि एका धावेची गरज आहे. याच्यातला विजयी संघ असेल तो यंगस्टार आपटी बी संघाशी खेळणार आहे. 4 बॉल एकाची गरज आहे. जय नांगरे ज्यानं मॅच सोपी बनवली तोच आपल्याला सध्या ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. इथे एक धाव पूर्ण केली जाईल आणि 7 विकेट जरी पडल्या गेल्या असल्या तरी आम्ही सामना जिंकू शकतो हे चित्र मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलं. आणि डीएससी चिंचगड संघ इथे विजय होतोय. कॉंग्रॅच्युलेशन आपल्याला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्डलक टीम ग्रंथ 11 एजेस देवगर आपण आलात, खेळात आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. उपस्थित झालेले आहेत